Students, good morning to all of you. In last few lectures, we have started a topic impressive web designing from our IT paper. In this chapter, we discuss about the lots of point related to web designing. For example, components of web. In components of web, we define the definition of some term related to websites. Next, introduction to HTML. In introduction to HTML, we study about the basic structure of HTML page, advantages of HTML page and disadvantages of HTML page. After that, we discuss about the some basic HTML tag. For example, bold tag, italic tag, underline tag, small, mark. These tags are also discussed in last few lectures. Today we are now going to discuss about the some text formatting tags which are included in HTML document. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग जे टॅग्स आहेत तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅगला आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केलं होतं. त्याच्यामधले कोणकोणते टॅग आपण स्टडी केलेत ते एकदा ओव्हरलुक करूया आणि त्याच्यानंतर आजचा जो आपला पॉईंट आहे नेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग त्याच्याशी आपण रिलेटेड पाहूयात. ही झाली बेसिक डेफिनेशन ऑफ HTML पेज. आफ्टर दॅट बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML पेज हे देखील आपण स्टडी केलं. त्याच्याशी रिलेटेड काही प्रोग्राम्स असतील ते प्रोग्राम्सही आपण काय केले त्याला स्टडी केले. त्याच्यानंतर आपण जे स्टार्ट केलं आहे ते आहे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. या टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅगमध्ये आपण कोणकोणते टॅग शिकलो बघा. पहिला टॅग जो शिकला तो होता बोल्ड. सेकंड टॅग जो शिकला तो होता इटॅलिक. थर्ड टॅग जो शिकला तो होता अंडरलाइन. फोर्थ टॅग होता सबस्क्रिप्ट. फिफ्थ टॅग होता सुपरस्क्रिप्ट आणि लास्ट लेक्चरला जे आपण शिकलो ते होतं स्मॉल टॅग आणि मार्क टॅग. इथपर्यंतचे जे टॅग्स आहेत टेक्स्ट फॉर्मॅटिंगसाठी यूज केले जाणारे ते आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. बेसिकली HTMLचा यूज करून आपण वेब पेज डिझाईन करू शकतो, पण त्याचसोबत तुम्हाला हे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग ही येणं तितकंच गरजेचं आहे. कारण नुसतं जर HTMLचं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात असेल तर त्याच्यामध्ये HTML पेज मोर अट्रॅक्टिव्ह कसं करायचं त्याच्याशी आपल्याला काय करावं लागतं तर ह्या टॅग जे आहेत त्या टॅगचा यूज करूनच तुम्ही काय करू शकता जे वेब पेज आहे ते मोर अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. आता आजच्या लेक्चरला जे आपण टॅग बघणार आहोत ते आहेत इन्सर्ट टॅग अँड डिलीट टॅग. लक्षात घ्या, इन्सर्ट टॅग अँड डिलीट टॅग. आता इन्सर्ट टॅग काय करतं बघा. एनिथिंग दॅट अपियर्स विदिन इन्सर्ट अँड स्लॅश इन्सर्ट दॅट मीन्स ओपनिंग इन्सर्ट टॅग अँड क्लोजिंग इन्सर्ट टॅग इज डिस्प्ले ॲज अ इन्सर्टेड टेक्स्ट. इथं फॉर एक्झाम्पल लिहिलं आहे मी. बॉडी टॅगमध्येच हे सगळे जे टॅग्स आहेत टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स हे कुठं प्लेस केले जातात तर आपला जो HTMLचा मेन कंटेंट दाखवणारा जो बॉडी टॅग आहे की ज्याचा वापर करून मेन कंटेंट जो आहे पेजचा तो डिस्प्ले केला जातो. मग त्याच्यामध्येच काय केला जातो तर हा इन्सर्ट टॅग आहे तो ॲड केला जातो. आता ज्याला हा टॅग तुम्ही ॲड करता त्याला तिथं काय येतं बघा. तर इथं मी एक लाईन लिहिलेली आहे, धिस टेक्स्ट इज इन्सर्टेड टू डॉक्युमेंट्स. ज्याला असा इन्सर्ट टॅग तिथं ॲड केला जातो त्याला इन्सर्ट केलेली जी काही लाईन आहे त्याला काय केली जाते ॲटोमॅटिकली अंडरलाईन दिली जाते की जेणेकरून ती लाईन काय केलेली आहे न्यूली त्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट केलेली आहे. फॉर एक्झाम्पल एखादं जर तुम्ही वेबपेज तयार केलेला असेल, ओके वेबपेज माझं डिझाईन झालेलं आहे मी ते पब्लिश केलं, त्याच्यानंतर काही डेटा जर तुम्हाला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा असेल आणि तो पब्लिकपर्यंत जर तुम्हाला पोहोचवायचा असेल तर आपण काय करू शकतो हा इन्सर्ट टॅग त्या वेब पेजमध्ये ॲड करू शकतो की जेणेकरून तुम्ही न्यूली ॲड केलेला जो काही डेटा आहे तो काय केला जाणार आहे युजर्सपर्यंत पोहोचवला जाणार आहे आणि त्याला ॲटोमॅटिक अंडरलाईन काय केली जाते तिथं यूज केली जाते. म्हणजे आपण अंडरलाईनसाठी बेसिकली काय करतो तर यू टॅगचा वापर करतो, पण ज्याला तुम्ही इन्सर्ट हा टॅग वापरता त्याला जे काही टेक्स्ट तुम्ही इन्सर्ट केलेला आहे त्या पेजमध्ये त्याला ॲटोमॅटिक काय केली जाते अंडरलाईन दिली जाते. हे सुद्धा आपण काय करूया तर याचं जे प्रोग्रामिंग आहे कोड तेही बघूया. नेक्स्ट टॅग जो आहे तो आहे डिलीट टॅग. तो कसा दाखवला जातो तर त्याच्यासाठी DEL हे
ॲब्रिवेशन वापरलं जातं किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म काय तर डेल हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. आता हे टॅग जो आहे तो डिलीट कसं करतं बघा. जर एखादं टेक्स्ट डिलीट करायचं असेल तर ते ॲटोमॅटिकली डिलीट केलं जात नाही, तर ते टेक्स्ट काय केलं जातं तिथं रफ केलं जातं. ज्या पद्धतीनं तुम्ही ॲन्सर शीट्समध्ये क्वेश्चन ॲन्सर लिहिता किंवा नोटबुकमध्ये ज्याला राईट डाऊन करता त्याला सपोज एखादं ॲन्सर तुमचं चुकलं असेल किंवा एखादं लाईन जर बाय मिस्टेक रॉंग तुम्ही राईट डाऊन केली असेल तर तुम्ही काय करता हो त्या लाईनवरती जी काही तुम्ही राईट डाऊन केलेलं टेक्स्ट आहे त्याच्यावरती काय करता लाईन मारता आणि ते असं दाखवता की ते चुकीचं आहे. इथं सुद्धा वेब पेजमध्ये काय केलं जातं तर डिलीट करणं म्हणजे काय करणं तर त्या वेब पेजमधून तो कंटेंट काढून टाकला जात नाही, फक्त तो काय केला जातो तर रीडेबल होऊ नये त्याच्यासाठी जे काही टेक्स्ट लिहिलेलं आहे किंवा जो मॅसेज तुम्हाला डिलीट करायचा आहे त्याला काय केली जाते लाईन मारली जाते की जेणेकरून ते टेक्स्ट रीड केलं जाऊ शकणार नाही. इथं बघा एनिथिंग दॅट ॲपियर्स विदिन ओपनिंग डिलीट अँड क्लोजिंग डिलीट इज अ डिस्प्ले ॲज अ डिलीटेड टेक्स्ट. फॉर एक्झाम्पल डिलीट टॅग धिस टेक्स्ट इज डिलीटेड फ्रॉम द डॉक्युमेंट. या दोन्ही जे काही आपले टॅग्स आहेत याच्याशी रिलेटेड आपण काय करूया प्रोग्राम कोड बघूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इन्सर्ट टॅग कसा दाखवला जातो आणि त्याच्यानंतर डिलीट जो टॅग आहे तो कसा दाखवला जातो. आपण लास्ट लेक्चरला जे वेब पेज डिझाईन केलं होतं इथं आपल्या डेस्कटॉपवरती ऑलरेडी फोल्डर तयार आहे 11 IT नावाचा. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण हे वेब पेज डिझाईन केलं होतं बघा केअरफुली सगळ्यांनी की ज्याच्यामध्ये आपण जे टॅग शिकलो ते टॅग याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल सबस्क्रिप्ट टॅग, त्याच्यानंतर सुपरस्क्रिप्ट टॅग आणि स्मॉल टॅग आणि लास्टला जो पहिला होता तो कोणता टॅग होता आपला तर मार्क टॅग. आजचं जे आपण शिकणार आहोत इन्सर्ट आणि डिलीट हे सुद्धा काय करणार आहोत तर याच वेब पेजमध्ये आपण तो कंटेंट ॲड करणार आहे. आता आपलं ह्याचं नोटपॅडचं जे पेज आहे तो नोटपॅडचं पेज आपण ओपन करूया. याच्यावरतीच तुम्ही जर राईट क्लिक केलं तर इथं ओपन विथ ऑप्शन तुम्हाला दाखवलं जातं. ज्याला तुम्हाला कोडमध्ये चेंजेस करायचे असतील त्याला ओपन विथमधला नोटपॅड जो ऑप्शन आहे तो तुम्ही चूज करायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला प्रोग्राम रन करायचा असेल त्यावेळेला इथं जे ब्राउझर्स अवेलेबल आहेत फॉर एक्झाम्पल फायरफॉक्स आणि इंटरनेट या दोन्हीपैकी कशाचाही यूज करून तुम्ही काय करू शकता आउटपुट बघू शकता. आता ही मला फाईल नोटपॅडमध्ये ओपन करायचं आहे त्याच्यासाठी मला नोटपॅडमध्ये जाऊन ओपन करायची गरज नाही आहे. इथं मी डायरेक्ट ज्या फाईलवरती क्लिक केलेलं आहे किंवा तुम्हाला जी फाईल ओपन करायची आहे त्या फाईलवरती राईट क्लिक करा. त्यानंतर हा मेनू जो आहे हा मेनू तिथं तुम्हाला डिस्प्ले केला जातो आणि त्याच्यातला ओपन विथ नोटपॅड जो ऑप्शन आहे तो आपण चूज करणार आहोत की जेणेकरून आपल्याला नोटपॅडचं त्याचं कोडिंग आपल्याला अवेलेबल होईल. या पद्धतीनं आपला कोड ऑलरेडी तयार आहे. आता याच्याचमध्ये आपण काय करणार आहोत तर इन्सर्ट हा जो टॅग आहे तो यूज करणार आहोत. इन्सर्ट टॅगसाठी काय वापरलं जातं तर INS आणि जो मॅसेज तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तो मॅसेज इथं काय करणार आहोत आपण राईट डाऊन करणार आहोत. त्याच्यासाठी आपण मॅसेज लिहूया हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हा मॅसेज आपण काय केलेला आहे याच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे. ओके. आता आपल्याला काय करावं लागणार आहे तो इन्सर्ट टॅग जो आहे तो इन्सर्ट टॅग क्लोज करावा लागणार आहे. ज्याला तुम्ही एखादा टॅग क्लोज करता त्याला काय वापरायचं आहे मी सांगितले तर जी तिरपी स्लॅश आहे आपल्याकडे कीबोर्डवरती अवेलेबल ती तिरपी स्लॅश काय करायचं आपल्याला आहे तिथं वापरायचे आहे की जेणेकरून तो टॅग काय केला जाईल क्लोज केला जाईल. आता याचा आउटपुट जे आहे ते आउटपुट आपण क्लिअरफुली बघूया. त्याच्या अगोदर मला कंट्रोल-S करून काय करावं लागेल प्रोग्राम सेव्ह करावा लागेल तरच मी त्याच्यामध्ये जे काही चेंजेस रिफ्लेक्ट केलेत ते चेंजेस इथं काय केले जातील दाखवले जातील. आत्ता आपण चेंजेस कोणत्या फाईलमध्ये केले तर सब नावाची जी आपली परवाची फाईल तयार केलेली होती त्याच्यामध्येच आपण काय करत आहोत हा कोड इन्सर्ट करत आहोत. त्यामुळे आपण रन कुठली फाईल करणार आहे तर सब नावाची जी फाईल आहे ती आपण रन करणार आहोत. लक्षात आलं तुमच्या. बघा आता इथं ॲटोमॅटिकली काय केलेलं आहे मी इन्सर्ट टॅग वापरला होता. ओके. आणि इन्सर्ट टॅगमध्ये मी मॅसेज काय दिला होता हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स हा मी तिथं मॅसेज दिला होता. तिथं मी अंडरलाईन दिली होती का हो तिथं कुठेही मी अंडरलाईन दिली नव्हती.
मग ज्याला एखादं न्यूली टेक्स्ट तुमच्या वेब पेजमध्ये ॲड केलं जातं त्याला काय केलं जातं तर त्याच्यासाठी हा इन्सर्ट टॅग वापरला जातो आणि जे न्यू टेक्स्ट तुम्ही त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेलं आहे त्याला काय केली जाते ॲटोमॅटिक अंडरलाईन केली जाते किंवा ते टेक्स्ट या पेजमध्ये इन्सर्ट केलेलं आहे हा त्याचा काय असतो दाखवण्याचा मेन पर्पज असतो. लक्षात आलं तुमचे आउटपुट केअरफुली बघा म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स इथंच क्लिअर होऊन जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जो टॅग पाहिला तो होता डिलीट टॅग. आता डिलीट टॅग पण याच्यातून आपण यूज करूया. ओके, इन्सर्टच्याच खाली मी काय वापरते तर डिलीट टॅग वापरते. त्याच्यासाठी DEL हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. आपण मॅसेज देऊया धिस टेक्स्ट इज डिलीटेड. ओके, मी हा तिथे मॅसेज दिलेला आहे आणि /DEL टॅग केला. ओके, आता ह्याच पेजमध्ये आपण किती टॅग प्रिंट केलेत बघा. पहिला सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट, स्मॉल टॅग वापरलेला आहे. त्याच्यानंतर मार्क टॅगसुद्धा याच्यामध्ये वापरलेला आहे. त्याच्यानंतर स्मॉल टॅग आहे, इन्सर्ट आणि लास्टली आपण आता काय ॲड केला तर डिलीट हा टॅग ॲड केला. मी Ctrl+S करून पेज माझं सेव्ह करते आणि त्याचं आउटपुट बघते. आता हे पेज आपण काय करणार आहोत तर रिफ्रेश करणार आहोत. आता बघा इथं धिस टेक्स्ट इज डिलीटेड हे कसं प्रिंट आउट झालेलं आहे हे बघा. तर याच्यामधून काय केलेले आहे लाईन ड्रॉ केलेली आहे की जेणेकरून ज्याला युजर्स हे पेज रीड करतील त्याला युजर्सला समजावं की हा जो मॅसेज आहे याच्यामधून तो मॅसेज काय केलेला आहे डिलीट केलेला आहे. मग इथं तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणताही तिथं मॅसेज टाकू शकता आणि तो मॅसेज युजरला जर द्यायचा नसेल तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तिथं डिलीट जो टॅग आहे त्या डिलीट टॅगचा यूज करून आपण ते टेक्स्ट जे आहे ते डिलीट करणार आहोत. आउटपुट जे आहे ते केअरफुली एकदा ऑब्झर्व करा सगळ्यांनी. नेक्स्ट आपण आता नेक्स्ट जे टॅग बघणार आहोत तो टॅग आहे हेडिंग टॅग. आता हेडिंग कशासाठी वापरलं जातं बघा. हेडिंग टॅग जो आहे त्याला काय वापरलं जातं तर त्याच्यासाठी HN टॅग असं म्हटलं जातं. आता HN टॅगमध्ये हेडिंग किती टाईप्सचे आहेत बघा. देअर आर 6 हेडिंग टॅग्स यूज टू क्रिएट हेडिंग्स. ज्याला तुम्हाला एखादं हेडिंग द्यायचं असेल त्याला आपण काय करतो तर ज्याला तुम्ही नोटबुकमध्ये नोट्स राईट डाऊन करता त्याला ते चॅप्टरचं नाव आपण काय असं करतो तर मोठ्या अक्षरामध्ये लिहितो बरोबर आहे किंवा ते बोल्ड करतो की जेणेकरून तिथं न्यू चॅप्टर स्टार्ट झालेलं आहे हे आपल्याला समजतं. किंवा त्याच्यातलेच रिलेटेड ज्याला आपण सब पॉईंट्स लिहितो त्याला ते सब पॉईंट्ससुद्धा कसे करतो तर त्याची साईज जी आहे टेक्स्टची ती साईज थोडीशी मोठी करतो. म्हणजेच त्यातले न्यू पॉईंट्स ज्याला तुम्ही राईट डाऊन करता त्याला ते कसे करतात तर मोठ्या अक्षरामध्ये लिहिता. मग इथंसुद्धा आपल्याला काय करू शकतो तर आपण वेब पेजमध्ये हेडिंग तयार करू शकतो. अजून मी एखादं तुम्हाला इथे एक्झाम्पल देते की ज्याला आपण न्यूजपेपर रीड करतो. फॉर एक्झाम्पल टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा आपला कोणताही न्यूजपेपर असेल त्याला त्या ज्या न्यूजपेपरचं नेम आहे ते सगळ्यात वरती डिस्प्ले केलं जातं. ओके, ते साईज कशी असते न्यूजपेपरमध्ये जे टेक्स्ट आहे त्याच्यापेक्षा ती साईज कशी असते तर लार्ज असते आणि बोल्ड असते. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही न्यूज असतील त्या न्यूजची साईजसुद्धा कशी असते राईट डाऊन केलेली तर मोठ्या अक्षरामध्ये त्या न्यूज काय केल्या जातात राईट डाऊन केल्या जातात. म्हणजे त्याचं जे हेडिंग आहे त्याच्यासाठी साईज जी आहे ती साईज मोठी वापरली जाते. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली ती जी काही न्यूज असेल तिच्यासाठी जो फॉन्ट वापरला जातो किंवा त्याच्यासाठी जे लेटर साईज वापरलं जातं ते लेटर साईज कसं असतं तर छोट्या स्वरूपाचं असतं. मग हे जे हेडिंग टॅग्स आहेत या हेडिंग टॅगचा वापर करून आपण काय करू शकतो तर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये काय करू शकतो एखादं हेडिंग देऊ शकतो. किंवा आपण आपलं टेक्स्टबुकच बघूया. टेक्स्टबुकमध्ये ज्याला तुम्ही एखादा नवीन चॅप्टर सुरू होतं त्याला त्या चॅप्टरचं नाव कसं असतं तर ते मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं जातं आणि ते बोल्ड केलं जातं. त्याच्याशी जे सब पॉईंट्स आहेत ते त्याच्यापेक्षा छोट्या साईजमध्ये राईट डाऊन केले जातात आणि ॲटोमॅटिकली बोल्ड केलं जातं. आणि ॲक्च्युली त्या पॉईंटमधला जो कंटेंट आहे त्याच्यासाठी काय केली जाते तर वेगळी साईज वापरली जाते. आता इथं आपल्याला 6 हेडिंग टॅग्स आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत फ्रॉम H1 to H6.
बघा HN टॅग म्हणजे नुसतं काय रिप्रेझेंट करतो तर हेडिंग टॅग रिप्रेझेंट करतो, पण त्याच्या लेवल्स किती आहेत तर 6 लेवल आहेत. आता ज्या वेळेला आपण H1 टॅग वापरतो त्यावेळेला डिस्प्ले टेक्स्ट इन लार्ज फॉन्ट साईज, ज्यावेळेला तुम्ही H1 हा टॅग वापरता किंवा H1 हे हेडिंग वापरता एखाद्या टेक्स्टसाठी, त्यावेळेला ॲटोमॅटिकली तो जो मॅसेज तुम्ही दिलेला आहे ओपनिंग H1 आणि क्लोजिंग H1 याच्यामध्ये जो ॲक्च्युली मॅसेज तुम्ही इन्सर्ट केलेला आहे तो काय केला जातो तर लार्ज फॉन्ट साईजमध्ये डिस्प्ले केला जातो आणि त्याला काय केला जातो बोल्ड केला जातो. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला फॉन्ट साईज कमी हवी असेल तर तुम्ही H2 वापरू शकता, त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर H3, त्याच्यापेक्षा कमी असेल तर H4, H5 आणि H6. ज्यावेळेला तुम्ही H6 हा हेडिंग टॅग वापरता त्याला डिस्प्ले टेक्स्ट इन स्मॉल फॉन्ट साईज. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की हे जे H1 to H6 आहे हे कसं दाखवतं फॉन्ट साईज तर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये दाखवतं. ज्याला तुम्ही H1 लिहिता त्याला सगळ्यात मोठी लार्ज फॉन्ट साईज तिथं तुम्हाला अवेलेबल करून दिली जाते आणि ज्याला तुम्ही H6 यूज करता त्याला ती फॉन्ट साईज कशी असते सगळ्यात छोटी असते. म्हणजेच याची फॉन्ट साईज काय होते H1 to H6 डिक्रीज होत जाते. याच्यावरती मोस्टली तुम्हाला MCQमध्ये क्वेश्चन विचारला जातो की हेडिंग टॅग कशासाठी यूज केला जातो किंवा H1 टॅग ज्याला यूज केला जातो त्याला त्याच्यातलं जे हेडिंग आहे ते कोणत्या साईजमध्ये डिस्प्ले केलं जातं तर सगळ्यात लार्जेस्ट साईज कुणासाठी आहे H1 साठी आहे आणि सगळ्यात स्मॉलेस्ट साईज कुणासाठी आहे तर H6. आता याच्याशी रिलेटेड आपण काय करूया प्रोग्राम कोड बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे H1 आणि H2 जे आहेत ते कसे इथे यूज केले जात आहेत. आपण नोटपॅड आता दुसरं नोटपॅड घेऊया आपण, याच्यामध्ये नको चेंजेस करायला. इथं मी फाईलमध्ये जाते आणि न्यू ह्या ऑप्शनवरती क्लिक केलं की मला काय केलं जाईल एक नवीन नोटपॅडची विंडो जी आहे ती अवेलेबल करून दिली जाईल. आता मी याच्यामध्ये कोड राईट डाऊन करते. HTML बॉडी आणि आपण काय वापरत आहोत तर हेडिंग टॅग. H1 इथं मी मेसेज टाकते हाय स्टुडंट्स, हा मी मेसेज H1 मध्ये टाकते. आता मी हेच काय करते तर कॉपी पेस्ट करते किती टाइम्स तर मला 6 आपली जी लेवल आहे ती कुठून आहे H1 पासून H6 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. मी हाच जो मेसेज आहे तो कॉपी पेस्ट करते की जेणेकरून तुमच्या प्रत्येकाची साईज जी आहे ती साईज लक्षात येईल. इथं फक्त मला प्रत्येक ठिकाणी चेंजेस करावे लागणार आहेत. इथं H2, H3, H4, H5 आणि H6 इकडच्याही साईडला आपल्याला क्लोजिंगमध्ये चेंजेस करावे लागणार आहेत. H2, H3, H4, H5 आणि H6. आता हे मी टॅग लिहिलेले आहेत. आपण बॉडी टॅग क्लोज करूया आणि HTML पेज क्लोज करूया. आता हे वेब पेज मला काय करावं लागणार आहे सेव्ह करावं लागणार आहे. त्याच्यासाठी इथं सेव्ह जो ऑप्शन आहे तो सेव्ह ऑप्शन मी चूज करणार आहे. त्याच्यानंतर मी आत्ता करंट वर्किंग कशामध्ये करत आहे तर त्याच्यासाठी माझा फोल्डर कुठला आहे डेस्कटॉपवरती. मी इथं लेफ्ट साईडला डेस्कटॉप क्लिक केलं, इथं माझा फोल्डर चूज केला 11 IT, त्याच्यावरती डबल क्लिक केलं फोल्डर आपोआप ओपन केला जाईल. त्याच्यानंतर इथं ऑल फाईल्स म्हटलं की आपण जे वेब पेजेस डिझाईन केलेले आहेत ते वेब पेजेस इथं दाखवले जातील. आता मी आत्ताचा जो टॅग तयार केला आहे तो कोणता आहे हेडिंग टॅग. त्याच्यासाठी मी हे इथं फाईल नेम देते हेडिंग .html ओके. आणि खाली आपण ऑल फाईल्स ऑलरेडी म्हटलेलं आहे. हे वेब पेज आपण काय करूया सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर ही विंडो काय करावी लागणार आहे मिनिमाइज करावी लागणार आहे. त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्ही डिझाईन केलेलं पेज इथं आलेलं आहे तुमच्या फोल्डरमध्ये की ज्याला ईचं एक्सटेन्शन आलेलं आहे किंवा जे आपलं ब्राउझरचं साईन आहे इंटरनेट एक्सप्लोररचं ते इथं डिस्प्ले केलेलं आहे. आता आपण याचं काय करूया आउटपुट चेक करूया. आउटपुट चेक करण्यासाठी या फाईलवरती फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर डबल क्लिक करायचं आहे.
ओके. आता याचं आउटपुट जे आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व करा. तुमच्या इथंच ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इथंच तुमच्या क्लिअर केल्या जातील. सगळ्यांना आउटपुट व्यवस्थित दिसतंय. ओके. आता मी पहिला जो टॅग वापरला होता तो कोणता होता हो H1, त्याच्यानंतर H2, H3, H4, H5 आणि H6. आता इथं ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की फॉन्ट साईज काय झालेली आहे, ॲटोमॅटिक डिक्रीज झालेली आहे. ज्याला मी H1 वापरते त्याला हे हाय स्टुडंट जे लिहिलेलं आहे त्याची साईज कशी झालेली आहे, लार्ज झालेली आहे आणि ॲटोमॅटिक ते बोल्ड झालेलं आहे. त्याच्यापेक्षा कमी साईज कुणाची आहे तर H2ची, त्याच्यापेक्षा कमी H3, त्याच्यापेक्षा डिक्रीजिंग H4, H5 आणि H6. म्हणजे H1मध्ये जे आपण हेडिंग टाकतो ते हेडिंग कसं दाखवलं जातं तर त्याच्यासाठी लार्ज फॉन्ट साईज तुम्हाला दिली जाते आणि ते हेडिंग ॲटोमॅटिकली बोल्ड केलं जातं. आणि H6 ज्या वेळेला तुम्ही वापरता त्याला ते हेडिंगला काय केली जाते तर सगळ्यात जी काही स्मॉलेस्ट साईज आहे ती स्मॉलेस्ट फॉन्ट साईज तिच्यासाठी असाइन केली जाते आणि ते देखील काय केलं जातं, बोल्ड केलं जातं. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या की आपण HN जो टॅग आहे तो कशासाठी यूज केलेला आहे तर ज्या वेळेला अशा प्रकारचे हेडिंग्स तुम्हाला तुमच्या वेब पेजमध्ये तुम्ही दाखवणार आहात त्याला काय करायचं आहे, हे टॅग्स आपल्याला यूज करायचे आहेत. नेक्स्ट आपण जो टॅग शिकणार आहोत तो आहे इमेज टॅग, पॅराग्राफ टॅग. आता पॅराग्राफ टॅग कशासाठी यूज केला जातो बघा, ज्यावेळेला तुम्हाला एखादा वेब पेजमध्ये एखादा कंटेंट राईट डाऊन करायचा आहे किंवा डेटा राईट डाऊन करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला तुम्ही तुमच्या स्टडीशी रिलेटेड एखादं वेब पेज ओपन करता, फॉर एक्झाम्पल फिजिक्सचा एखादा कन्सेप्ट तुम्हाला नेटवरती शोधायचा असेल किंवा बायोलॉजीची एखादी इन्फॉर्मेशन ज्यावेळेला तुम्हाला वेब पेजवरती सर्च करायची असेल त्याला ती इन्फॉर्मेशन कशा स्वरूपामध्ये असते तर पॅराग्राफच्या स्वरूपामध्ये तिथं राईट डाऊन केली जाते. म्हणजेच ज्याला आपण बुक रेफर करतो किंवा आपलं नोटबुक रेफर करतो, बुक्समध्ये सुद्धा कंटेंट जो आहे पेजचा तो कंटेंट कशाच्या स्वरूपामध्ये असतो तर पॅराग्राफमध्ये लिहिला जातो. आणि आपण सुद्धा ज्याला टेक्स्टबुक नोटबुकमध्ये ज्याला आपण नोट्स लिहितो त्याला बऱ्याच वेळेला जर डिस्क्रिप्टिव्ह नोट्स असतील किंवा एखादा एसे रिटर्न असेल त्याला तुम्ही तिथं काय करता तर पॅराग्राफचा यूज करता, बरोबर आहे. तसंच आता पॅराग्राफ आपण काय करू शकतो तर वेब पेजमध्ये सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे पॅराग्राफ नॉर्मली कसा राईट डाऊन केला जातो तर पॅराग्राफमधली फर्स्ट लाईन जी आहे ती फर्स्ट लाईन तुमचे जे लाईन्स दिलेले आहेत किंवा जिथून तुम्ही टेक्स्ट राईट डाऊन करायला सुरुवात करता त्याच्या तिथं तुम्ही काय करता तर थोडासा स्पेस सोडता आणि तिथून पुढं काय करता पॅराग्राफ राईट डाऊन करायला सुरुवात करता. इथं ज्याला आपण एखादं वेब पेज तयार करतो त्याला त्या वेब पेजमध्ये जर तुम्हाला पॅराग्राफ यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो कोणता आहे, P टॅग, की ज्याला पॅराग्राफ टॅग म्हटलं जातं. आता हा पॅराग्राफ टॅग काय करतो बघा, P टॅग is used to create a paragraph in web page. It has one attribute align which specifies the alignment of paragraph. आता बऱ्याच वेळेला पॅराग्राफ ज्याला तुम्ही इन्सर्ट करता वेब पेजमध्ये त्याला त्याचीच तुम्ही काय सांगू शकता तर स्पेसिफिक पोझिशन सांगू शकता. मग हे स्पेसिफिक पोझिशन जी आहे ती कशाने त्याची दाखवली जाते तर त्याच्यासाठी अलाइन हा त्याचा ॲट्रिब्यूट वापरला जातो. आता इथं तुम्हाला ॲट्रिब्यूट हा नवीन वर्ड तुम्हाला ऐकायला मिळालेला आहे. आता ॲट्रिब्यूट म्हणजे काय तर एखादा टॅग ज्याला तुम्ही यूज करता त्याला तो अजून मोर अट्रॅक्टिव्ह कसा करता येईल किंवा त्याच्याबद्दल अजून माहिती देणारे त्याचे काय असतात, ॲट्रिब्यूट्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण त्यांना गुणविशेषण म्हणू शकतो की ते जे टॅग आहेत त्याचे अजून कोणकोणते गुण आहेत की ते आपल्याला आपल्या वेब पेजमध्ये दाखवता येतात. मग इथं ज्याला तुम्ही पॅराग्राफ एखादा डिस्प्ले करता त्याला एक स्पेसिफिक अलाइनमेंट देऊ शकता. म्हणजे माझा पॅराग्राफ लेफ्ट साईडला डिस्प्ले व्हायला पाहिजे, राईट साईडला डिस्प्ले व्हायला वेब पेजच्या का बरोबर तो काय केला पाहिजे मिडलमध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी जो ॲट्रिब्यूट वापरला जातो तो अलाइन. मग ह्या ॲट्रिब्यूटसाठी 3 व्हॅल्यूज आहेत. एक व्हॅल्यू आहे लेफ्ट, ज्याला मी अलाइन इज इक्वल टू लेफ्ट म्हणते त्याला पॅराग्राफ माझा वेब पेजच्या लेफ्ट साईडला प्रिंट केला जाईल. ज्या वेळेला मी अलाइनमेंट इज इक्वल टू राईट म्हणते त्याला माझा पॅराग्राफ राईटिंग कुठून सुरू होणार आहे तर वेब पेजची जी राईट साईड आहे त्या राईट साईडपासून
पॅराग्राफ रिटर्न करायला सुरुवात केली जाईल. आणि ज्याला मी अलाइनमेंट इज इक्वल टू सेंटर म्हणते त्याला वेबपेजच्या बरोबर मध्ये काय केला जातो, सेंटरला तो पॅराग्राफ सेट केला जातो. आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. इथे मी पी टॅग वापरलेला आहे. P tag is used to create a paragraph in web page. It has a one attribute alignment which specifies the alignment of paragraph. आता आपण हेच काय करूया, हाच कोड आपण आपल्या नोटपॅडमध्ये फॉरवर्ड करूया. आपलं नोटपॅडचं पेज ओपन करूया. इथं मी न्यू पेज घेते. HTML बॉडी, त्याच्यानंतर मी पॅराग्राफ राईट डाऊन करते, त्याच्यासाठी पी टॅग वापरलेला आहे. ओके, मी मेसेज देते पॅराग्राफ टॅग इज यूज टू ॲड पॅराग्राफ इन वेब पेज. It has one attribute alignment which have 3 values. ओके, मी एवढा कंटेंट लिहिलेला आहे. ज्याला आपल्याला पॅराग्राफ क्लोज करायचं असेल त्याला /p दिलं की पॅराग्राफ तुमचा काय होणार आहे, क्लोज होणार आहे. आता याच्यानंतर मी बॉडी टॅग जो आहे तो बॉडी टॅग क्लोज करते आणि माझा HTML टॅग जो आहे तो HTML टॅगसुद्धा काय करते, क्लोज करते. ओके, आता मला वेब पेज काय करावं लागेल, सेव्ह करावं लागेल. Ctrl+S यूज करते मी. विंडो ओपन करून दिली जाईल. इथं मी आपण काय यूज करतो तर पॅराग्राफ टॅग. त्याच्यासाठी मी हेडिंग देते पी टॅग या नावाने. मी काय करते, फाईल सेव्ह करते. एक्सटेन्शन खूप मस्त आहे, त्याच्यासाठी .html दिलं. इथं खाली टेक्स्ट डॉक्युमेंटच्या इथं ऑल फाईल्स केलं आणि पेज सेव्ह म्हटलं. आता ही विंडो मी काय करणार आहे, मिनिमाइज करणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो कोड आहे तो कोड मी काय करणार आहे, रन करून बघणार आहे. त्याच्यासाठी इथं जे फाईल तयार केलेली आहे पण हेडिंग की ज्याचं आपल्याला आउटपुट बघायचं आहे, त्या फाईलवरती काय केलं तर डबल क्लिक केलं. सॉरी, आपण पी टॅग बघत आहोत. इथं मी काय केलं आहे तर जो आपण पॅराग्राफ इन्सर्ट केलेला आहे तो पॅराग्राफ काय केलेला आहे, इथं प्रिंट आऊट करून दिलेला आहे. आता हा पॅराग्राफ ज्याला प्रिंट आऊट केला जातो आहे त्याला तो कुठून प्रिंट आऊट केला जातो आहे बघा, तर लेफ्ट साईडला बाय डिफॉल्ट हा प्रिंट आऊट केला जातो आहे. आता आपण त्याचा ॲट्रिब्यूट जो पाहिला अलाइनमेंट तो यूज करून बघूया. त्याच्यासाठी आपण लेफ्ट, राईट आणि सेंटर ह्या तिन्हींचीही व्हॅल्यू तिथं काय करूया, यूज करूया. पी जे वेळेला तुम्ही त्या टॅगचे ॲट्रिब्यूट वापरता त्यावेळेला त्या टॅगसोबतच त्याचे ॲट्रिब्यूट काय केले जातात, राईट डाऊन केले जातात. इथं पी अलाइन इज इक्वल टू मी काय म्हणते तर राईट म्हणते. त्याला तुमचा पॅराग्राफ काय केला जाणार आहे, राईट साईडला डिस्प्ले केला जाणार आहे. आउटपुट बघा. लक्षात आलं की पॅराग्राफ रायटिंगला कुठून सुरुवात झालेली आहे, राईट साईडला. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे दिसताना तर इथूनच राईट डाऊन करायला सुरुवात झालेली आहे आणि फक्त लास्ट जे टेक्स्ट आहे ते लास्ट टेक्स्ट काय झालेलं आहे, आपलं खालच्या लाईनला आलेलं आहे. पण ज्याला हे ॲक्च्युली राईट डाऊन करायला सुरुवात केली जाते वेब पेजवरती त्याला हे इथूनच राईट डाऊन करायला सुरुवात केली जाते. आणि याची नवीन लाईन जर पाहिली तर नवीन लाईन कोणत्या साईडला पुश केलेली दिसते तुम्हाला, तर राईट साईडला पुश केलेली दिसते. लक्षात आलं तुमच्या. बाय डिफॉल्ट पॅराग्राफची अलाइनमेंट असते सॉरी ती पॅराग्राफची अलाइनमेंट कोणती असते तर लेफ्ट साईड असते. आता अजून आपण त्याचा दुसरा ॲट्रिब्यूट चेंज करून बघूया. आपण इथं अलाइनमेंट इज इक्वल टू सेंटर टाकूया.
ओके, आता याचं आउटपुट आपण ऑब्झर्व करूया. लक्षात आलं, पॅराग्राफ बरोबर काय झालेलं आहे, मिडलला प्लेस झालेला आहे. आता इथं पॅराग्राफमध्ये आपला कंटेंट जास्त आहे. ज्याला पॅराग्राफ हा सिंगल लाईनचा तुम्ही लिहाल त्याला तिथं ॲटोमॅटिक हे चेंजेस तुम्हाला काय केले जातील, रिफ्लेक्ट केले जातील. फॉर एक्झाम्पल या पॅराग्राफमधून हा कंटेंट आपण काढून टाकूया, एकच सेंटेन्स याच्यामध्ये ॲड करूया. हे जे आपण लिहिलेलं आहे इट हॅज 3 व्हॅल्यूज, हे जे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट काढून टाकूया. म्हणजे आपल्या पॅराग्राफमध्ये आता एकच सिंगल लाईन आहे, त्याच्यावरनं तुम्हाला अलाइनमेंट जे आहे ते अलाइनमेंट व्यवस्थित ऑब्झर्व केली जाईल. लक्षात आलं, इथं पॅराग्राफ कुठं सेट झालेला आहे, तर बरोबर तुमच्या वेबपेजच्या मिडलला हा पॅराग्राफ काय झालेला आहे, प्रिंट आउट झालेला आहे. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरला आपण जे टॅग्स पाहिले ते टॅग कोणते होते, तर इन्सर्ट टॅग एक आपण पाहिला, त्याच्यानंतर डिलीट टॅग एक पाहिला, त्याच्यानंतर हेडिंग टॅग पाहिला आणि पॅराग्राफ राईट डाऊन करायचा असेल तर त्याच्यासाठी पी टॅग हा आज आपण आजच्या लेक्चरला स्टडी केला. नेक्स्ट लेक्चरला अजून टेक्स्ट फॉर्मॅटिंग जे टॅग आहेत की जे अजून इंटरेस्ट तुमचा ह्या वेब इम्प्रेसिव्हमधला वाढवणारे आहेत. फॉर एक्झाम्पल एखादी इमेज तुम्ही वेब पेजमध्ये कशी इन्सर्ट करता, किंवा एखादा मला ऑडिओ प्ले करायचा आहे माझ्या वेब पेजमध्ये, किंवा एखादे व्हिडिओ मला माझ्या वेब पेजमध्ये इन्सर्ट करायचे आहे, त्याच्याशी रिलेटेडसुद्धा आपल्याकडं काय आहेत तर ते टॅग आपल्याकडं आहेत. किंवा एखादं मला टेबल माझ्या वेब पेजमध्ये इन्सर्ट करायचं असेल, एखादं डेकोरेशन लाईन्स मला द्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग आहेत की जे आपण कधी शिकणार आहोत, तर नेक्स्ट लेक्चरला आपण ते स्टडी करणार आहोत. आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथंच स्टॉप करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.